आज आकाश शेटने केली थेट मशीनने खड्डा खांदायला सुरुवात. तर आपण आज गेलो होतो सकाळपासून आकाश शेट सोबत. तर आकाश शेटने आपल्याला बोलवलं होतं, तर त्यांच्या सोबत गेलो होतो म्हणलं व्हिडिओ सुरुवातीपासून नक्कीच बघा. तर राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं ब्लॉग मध्ये. आकाश शेट आपल्याकडे आले. आकाश शेट म्हणले आपल्याला जायचंय, थोडंसं काम आहे. तर म्हणलं चला मग, तुम्ही बोलावलं आपण नाही का म्हणायचं. त्यांची जे हनुमान अर्थमिवस आहे तुम्हाला आपण आधी पण सांगितलं होतं. त्याच्यानंतर आपण इथली खडीची उर्शी ते खोऱ्यात भरली आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो थेट त्या जिथं काम होतं त्या दिशेने. मग आता हा होता, तर हा म्हणला मला मशीन चालवायची. तर मग आकाशराव म्हणले बस चालते, काय अडचण नाही. मग त्यांनी मस्त मशीन चालवायला सुरुवात केली, पण लयच आजळीत होता. मग त्याच्यानंतर तिथे गेल्यावर पोहोचलो, आम्ही उतरलो होतो. मग उतरून थोड्या गप्पा बिप्पा मारल्या. त्यांचं मटेरियल येणार होतं. मग फायनली टेम्पो वगैरे आला मटेरियलचा टेम्पो आल्यामुळे मग आम्हाला निघायचं होतं आता पुढच्या दिशेने. पण हे म्हणले थांबा आम्हाला दगड टाकायचे. त्यानंतर आकाश शेटला म्हटलं बघा थोडंसं इथं त्यांचा भावाचा मुलगा पण आला होता सुदर्शन. तर मग त्यांचे दगड वगैरे टाकून झाल्याच्या नंतर आम्ही थेट निघालो पुढच्या दिशेने. आता रानातून या माणसाचं खूपच वाईट झालं होतं, कारण की कापसाचं खूप सारं नुकसान झालं होतं. पण जाऊ द्या, असो, त्यांना काही त्या गोष्टीचं हे नव्हतं, कारण की त्यांचं सोलार बसवायचं होतं, त्याच्यामुळे आम्ही चाललो होतो त्यांच्या रानात. पण जाताना एवढी मशीन फसत होती की सांगूच नका. मग ते पिकअप तर मागून येणारच नव्हतं. मग त्यांना म्हणलं आपण तुम्ही तिथंच थांबा, कारण की मशीनच जात नाही म्हणल्यावर, मशीनच फसत होती म्हणल्यावर तुमचं तर काही येणं शक्य नाही. त्याच्यानंतर तसंच आम्ही त्या शेतातून मशीन काढायचा प्रयत्न करत होतो, कारण की आता मशीन म्हणल्यावर फसायला नाही पाहिजे, पण फसत होती. फायनली त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर आकाशराव म्हणले सुदर्शनच मशीन चालवणार आहे. मग सुदर्शनने केलं ना चालू. आकाशराव मला म्हणलं तुमचा हात तरी राहू द्या थोडासा. मग आकाशराव आणि सुदर्शन मस्त मशीन चालवायला सुरुवात केली त्या दोघांनी. मग मस्त मशीन चालवत होते, कारण की कापसातच काम करायचं होतं. त्यांना बसवायचं होतं सोलरचं ते. आता सोलरचं ते बसवायचं म्हणल्यावर खडक असल्यामुळे त्यांची ती मशीन काम करत नव्हती. त्यामुळे त्यांनी मशीन बोलवली होती. आता मशीनने खड्डा खांदायचा होता म्हणलं. आकाश शेटचं काम फुल परफेक्ट असतं मित्रांनो. बघा कसलं परफेक्ट खड्डा खांदलाय त्यांनी, ऐन त्याच्या लेवललाच. त्यानंतर त्यात पाईप वगैरे टाकला त्यांनी सगळ्यांनी मिळून, आणि मी मस्त व्हिडिओ काढत होतो. आकाशरावने पाईप वगैरे टाकून मस्त फिट वगैरे केला, आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो थेट रस्त्याच्या दिशेने, कारण की आता आमचा टाइम झाला होता. म्हटलं आता आम्हाला का थांबून काय तिथे उपयोग नव्हता. मग मी बसलो साईडला मस्त रानातून बघत होतो व्हिडिओ. तुम्हाला गावाकडचे व्हिडिओ कसे वाटते सांगायचं जा एकदा कमेंट करून. त्यानंतर मशीन आल्यावर इथं कृष्ण शेटच्या तिथं लावली मशीन मस्तपैकी. त्यांनी ते काहीतरी पाणी वगैरे टाकायचं होतं त्यांना. त्यानंतर आपण निघालो गावाकडे निघताना आपल्याला महादेव आप्पा गवती भेटले मस्तपैकी. ते बैलगाडी घेऊन चालली होती वाटतं भोत आणायला. गाण्यान ते म्हणले, आम्ही आता काय गाडी नव्हती त्यामुळे आम्ही चाललो होतो चलत. आता चलत गेल्यावर कृष्णा शेटाचं जलशी फार्मवर गेलो होतो आपण, कारण की त्यांच्या जलशी गायाचा व्यवसाय आहे. तर बघा कशा जलशी गाया मस्तपैकी होत्या तिथं. आणि जलशी गाया बघता ते म्हणले नाही आम्ही ह्यांना आंघोळ डायरेक्ट मोती साबणानेच घालतो. म्हणलं आता दिवाळी आली म्हणलं मोठा विषय. तेवढ्या मिनीनाथ शेट आले, म्हणले बसा ना गाडीत आपल्या. मग त्यांच्या गाडीत बसून गावात गेलो. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर पण नक्कीच करा. जाता तुम्हाला जर असे गावाकडले नवनवीन व्हिडिओ बघायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू